काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। येत्या 15 ऑगस्टच्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या आणि पूर्वीच्या ईस्ट पाकिस्तानमधून आलेल्या हजारो कुटुंबांना जमिनीचा अधिकार देण्यात येईल असा निर्णय होता। कशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि हे घेण्यात योगी आदित्यनाथ यांना गरज का वाटली किंवा त्यांनी का पुढाकार घेतला हे सगळं पाहूया आणि हे संपूर्ण प्रकरण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 1971 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं। या युद्धाचं कारण होतं बांगलादेश। बांगलादेशमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली होत होत्या आणि तिथं हिंदूंची हत्या केली जात होती। हिंदूंची लोकसंख्या तिथं भरपूर होती। या हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत होते। त्यामुळे 1947 साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हिंदूंनी ईस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता। म्हणजे ज्या हिंदूंनी निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाचा पश्चाताप अनेक लोकांना होऊ लागला होता। 1950, 1960 आणि 1970च्या दशकात लाखो हिंदू बांगलादेशमधून स्थलांतरित होऊन भारतात यायला लागले होते, कारण त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होत होता आणि बांगलादेशमध्ये म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये त्यांचं जीवन असह्य झालं होतं। अशा प्रकारे या काळात भारतात येऊन राहिलेल्या लोकांची सर्वात मोठी लोकसंख्या होती पश्चिम बंगालमध्ये, कारण तिथेही बंगाली बोलली जायची आणि बांगलादेशमधले म्हणजे पूर्व पाकिस्तानमधले हे बंगाली भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर बंगालमध्येच येऊन राहिले। पण त्या काळामध्ये देखील काही हजार कुटुंब ही उत्तर प्रदेशमध्ये येऊन राहिली। त्यावेळच्या तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने या लोकांना उत्तर प्रदेशातल्या पश्चिमेकडच्या आणि हिमालयाच्या पायथ्याच्या बाजूचा जो तराईचा प्रांत आहे त्या प्रांतामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये राहण्यासाठी जागा करून दिली होती। उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत, रामपूर, बिजनौर आणि लखीमपूर खेरी या 4 जिल्ह्यांमध्ये काही हजार पूर्व पाकिस्तानातून आलेल्या कुटुंबांना तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने जागा दिली। हे 4 जिल्हे म्हणजे उत्तर प्रदेशातल्या तराईचा भाग आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट डिपार्टमेंटची मालमत्ता आहे। या लोकांना इथं सेटल केल्यानंतर त्यांना तिथं राहायला देण्यासाठी जमीन देण्यात आली आणि राहण्यासाठी ट्रान्झिट कॅम्प बनवण्यात आले होते। या ट्रान्झिट कॅम्प्समध्येच बरीच वर्ष ही कुटुंब राहिली आणि आसपासच्या जमिनीचा ताबा त्यांनी घेतला आणि तिथं त्यांनी वस्ती केली। त्याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये या लोकांनी शेती देखील करायला सुरुवात केली, पण ही जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटची किंवा उत्तर प्रदेश सरकारची असल्यामुळे या जमिनीची मालमत्ता किंवा या जमिनीचा ताबा या लोकांच्याकडे नव्हता। म्हणजे त्यांच्या नावावर ही जमीन होत नव्हती आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाने या लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन देण्यास नकार दिला होता। ज्यावेळी या लोकांना इथं सेटल करण्यात आलं होतं त्यावेळी अशी लोकसंख्या होती 20,000 कुटुंब होती। आता या 20,000 कुटुंबांची संख्या काही लाखात पोहोचलेली आहे। पण तरीही उत्तर प्रदेश सरकारनं आता सध्या जो निर्णय घेतलाय त्याप्रमाणे 13,000 एकर जमीन या लोकांच्याकडे जी आज देखील आहे तीच आता उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीची जमीन या लोकांना हस्तांतरित करता येणार आहे, जेणेकरून ही जमीन हे लोक कसतच आहेत त्या जमिनीची मालकी या लोकांच्याकडे जाईल आणि त्यांना त्या मालकीचं हस्तांतरण पुढे करता येईल। उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या लोकांना बंगाली हिंदू म्हणून ओळखलं जातं। या 20,000 कुटुंबांच्या पैकी काही मुस्लिम कुटुंब जरी असली तरी मोठ्या प्रमाणावर या लोकांची संख्या ही हिंदूंचीच आहे। 2022 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या हस्तिनापूर आणि मेरठ या जिल्ह्यांमध्ये 63 बांगलादेशी कुटुंबियांना अशा प्रकारे जमीन हस्तांतरित केली होती। मग उरलेल्या या हजारो कुटुंबांचा विचार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुरादाबादचे कमिशनर अंजनेय सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली होती। त्या कमिटीने आपला रिपोर्ट मे 2025 मध्ये सरकारला सादर केला आणि त्यानंतर सरकारने 21 जुलैला झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, जेणेकरून या हजारो कुटुंबियांना त्यांचा स्वतःचं हक्काचं घर आणि स्वतःची हक्काची जमीन मिळेल। अशा प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी 13,000 एकर जमीन या लोकांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे झटपट निर्णय घेण्याच्या बाबतीत ओळखले जातात। ते उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी अनेक निर्णय घेतले होते। या निर्णयाचं देखील आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी 15 ऑगस्टच्या अगोदर या जमिनीचं हस्तांतरण होईल असं सांगितलेलं आहे। उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री बलदेव सिंग यांनी देखील अशा प्रकारे जमिनीचं हस्तांतरण 15 ऑगस्टच्या अगोदर होईल असं सांगितलं। या प्रकरणात आणखी काही अपडेट येतील तर त्या आम्ही तुम्हाला सांगूच। अशाच प्रकारे बांगलादेशी हिंदूंना भारतात जमीन देण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय योग्य आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी द मराठी बाणा या चॅनलला सबस्क्राइब करा।